आणि ही आता ही जमीन आसा ती आमची एक टायटल म्हणून पुर्तुगेजाची टॅपल एक टायटल कॉसेसांव म्हणून एक तेंच्यांनी हे दिल्ले जमनी खातीर ती आता इतल्या वर्सां ती आमची पुर्वजांची जमीन आसली आनी ती खंय तरी 1989 ह्या वर्सा सरकारान आनी तेन्नाचो जे मुख्यमंत्री आसले त्यांनी ती जागा गव्हर्मेंटाची म्हणून एक्वायर करून ती गव्हर्मेंटाक दिली. पूण तेन्नासून म्हाज्या वडिलांनी आनी तेंच्यांनी मेळोन न्यायालयान धांव घेतली आनी ती केस कोर्टान घातली आनी कोर्टान घायल्या फुडें विथीन 5 years म्हणटा तशें नॉट 5 years इन 2005 अशें 2005 ह्या वर्सा आमकां कोर्टानसून जे हे ऑर्डर मेळ्ळी की सेशन कोर्टानसून की तुमी डेमोलिश करा. हें गव्हर्मेंटाक ऑर्डर पडली आनी तुमी डेमोलिश करा आनी तेंचो जागो आसा तसो परतून दिया म्हणून. पूण तेन्नाचो सरकार आनी त्या 2005 जो कोण मुख्यमंत्री आसलो तेणें ती हायकोर्टाक चॅलेंज केली. हायकोर्टाक चॅलेंज करून आतां ती म्हाका दिसता 2005 ते 2022 जाले 15 आनी 2 18 वर्सां जाली ती केस हायकोर्टानूच आसा आनी फायनल हियरिंगाक आसा. आनी दुसरी गजाल म्हणजे ती हांगाचे जे PTA आसा ते PTA परतून पिटिशनां घालता आनी ती फक्त आपल्या भुरग्यांचीच बाजू म्हणटा. आतां हे एक एड्युकेशन म्हणजे शिक्षण संस्था आसा, एक बरी शिक्षण संस्था ना न्हू, पूण अशी लोकांची जागा बरी जागा आसली ती हडप करून इल्लिगल तरेन एक्वायर करून तुमी हे स्कुलां बांदतात आनी मागीर खंय तरी ते मालक जमनीचे मालक आसा तांकां त्रास जाता. दुसरें म्हणटा तेंचे आतां दुसरें म्हटल्यार सरकार आमचो आसा तो गोंय सरकार IIT हाडूंक सोदता. पयलीं तेंच्यांनी वायपूय हाडली, थंय विरोध जालो. आतां ते सांग्या व्हेल्या, थंय विरोध तेंचो करता. कित्याक म्हणून करता आनी तो करचोच लोकांनी. तुमी IIT हाडटा, लोकांचे जागे तुमी हें म्हणटा कितें म्हणटा ते लोकांचे जागे घेतात, ते म्हणटा गव्हर्मेंट लँड. ही पळय हीच उदाहरणां आहा. हांव ते सांग्याच्या लोकां लागीं सुद्दां मागता, हो आमचो स्वताचो जागो, वयल्यान टायटल तो केन्ना कोणाच्यान घेवंक शकना, रिवर्ट करूंक शकना. आनी सरकार आयज IIT हाडूंक सोदतात आनी म्हणटा थंय लोकांची शेतां भाटां दोंगर आहा ते हे करून थंय सरकारी जागो म्हणटा हे ते. म्हाका सांगा, सरकारी जागो आतां हो आमचो जागो 28 वर्सां जाल्या आमी झगडटा, वयल्यान आमच्या फावरान जाल्या, तेन्ना ह्या जाग्याचे आमी त्या फावरान जावन आमी मागता ती रेट आमकां कित्याक मेळना. आनी असल्यांनी तुमी त्या सांग्याच्या लोकांक न्याय दितले? हे सगळे लोकांक पिशे करपाचें प्रकरण हांगा गोंयांत चल्लेलें आसा. सगळ्या गोंयकारांचे आमचे जागे आहा ते हडप करूंक सोदतात हांगासर आनी जायते तांकां आनी एकदां गव्हर्मेंटाक जागो घेतलो की तेंची ते म्हणटा तुमकां जाय ते म्हणजे आपूण सांगता ते रेटी तुमी आयकोंक जाय. आमी कित्याक आयकतले? जागो आमचो, आमच्या कडेन कागदपत्र आहा, तुमी सगळो घोळ करून घेतला, आमकां सगळे त्रास केला. आनी जेन्ना आमी हेंच्या कडेन आमकां आपयतात तेन्ना ते तेंच्यो रेटी सांगता. आमकां तेंच्यो रेटी आयकपाची गरज ना. मालक आमी सांगता तशें सरकारान आयकोंक जाय, कित्याक ही चूक सरकाराची जावन आसा. आनी बेश्टेच IIT हाडून मोठे प्रकल्प हाडून तुमी गोंयच्या लोकांच्या तेंची भाटां बेसां खावन तेंच्या तकलेर मारूंक सोदता. ती हो स्वताचो आमचो जागो आसा. न्यायालयान हे सुद्दां दिवन तुमी आमकां कित्याक न्याय दिनात? तर हे सांग्याच्या लोकांनी पळोवचें, गोंयच्या लोकांनी पळोवचें. हेज्या सरकाराक जमीन दिवच्या पयलीं तेंच्यांनी चिंतचें. नमस्कार, मी किशोर नायक गावकर आणि मी सध्या उभा आहे वाळपय येथील नवोदय विद्यालयासमोर. वाळपयच्या नवोदय विद्यालयाचा विषय हा खूप जुना आहे आणि मला वाटतं आम्ही या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता या विषयाचं महत्त्व एवढ्यासाठीच आहे की सध्या राज्य सरकार IIT सुरू करण्यासाठी मोठी धडपड करते. ठिकठिकाणी IITसाठी जागा शोधण्याचं काम सुरू आहे आणि ठिकठिकाणी या IITच्या जागेला विरोध होताना आपण पाहतोय. आता ही IIT सांगे या ठिकाणी नेण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी एक जागाही आयडेंटिफाय केलेली आहे. आता विषय असा आहे की सरकारचं म्हणणं आहे की ही मोठी संस्था आणि या मोठी संस्थेसाठी त्या संस्थेमुळे त्या गावचा त्या तालुक्याचा विकास होणार आहे आणि जी जागा सरकारने आयडेंटिफाय केलेली आहे ती सरकारचं म्हणणं आहे की ती जागा सरकारची आहे आणि ज्या कुणाकडे या जागेसंबंधी कागदपत्र आहेत ती त्यांनी दाखवावी. सरकार त्यांना कॉम्पेन्सेशन द्यायला तयार आहे. आता विषय IITचा आहे. IIT ही खूप प्रतिष्ठित
आणि मोठी संस्था आणि या संस्थेत एखाद्याला शिक्षणाची संधी मिळणं हा खूप नशिबाचा भाग म्हणावा लागणार आहे. परंतु त्याचबरोबर आपण जर वाळपईच्या नवोदय विद्यालयाचा जर विषय घेतला तर कशा पद्धतीनं सरकारकडून सर्वसामान्य लोकांची फसवणूक केली जाते आणि कशा पद्धतीनं सर्वसामान्य माणूस या विकासाच्या संकल्पनेतून फसला जातो याचं एक चांगलं उदाहरण म्हणून या नवोदय विद्यालयाच्या विषयाकडे पाहावं लागणार आहे. आता विषय असा आहे की वाळपईचं ही जी नवोदय विद्यालय संस्था आहे ही केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाअंतर्गत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात अशा पद्धतीची ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. खूप महत्त्वाची अशी ही संस्था आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांना जातं. कारण त्यांनी उत्तर गोवा जिल्ह्यासाठी जी वाळपई नवोदय विद्यालयाची संस्था आहे ती त्यांनी आपल्या 70 तालुक्यात आणली. आता या नवोदय विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना इथे प्रवेश दिला जातो. प्रवेश परीक्षा असते, ती परीक्षा पास केल्यानंतर इथे प्रवेश मिळतो आणि इथं पूर्णतः मोफत शिक्षणाची सोय देण्यात येते आणि इथं शिक्षण जे मूल्याधारित दर्जेदार अशा पद्धतीचं शिक्षण या संस्थेत दिलं जातं. जवळजवळ 50% जागा या मुलींसाठी असतात, SC ST जागा राखीव असतात, इतर मागासवर्गीयांसाठी जागा राखीव असतात आणि इयत्ता 6वी पासून हे शिक्षण सुरू होतं आणि मग 11वी 12वी आणि कॉलेजही सुरू करण्यात आलेले आहे. उत्तर गोव्यात वाळपय आणि दक्षिण गोव्यात काणकोण या ठिकाणी या संस्था आहेत. आता विषय असा झाला आहे की एक जागा जी सरकारी जागा असल्याचं मानून ही जागा या संस्थेसाठी देण्यात आली. आता विषय असा आहे की ही जागा आहे आलवारा प्रॉपर्टी आणि आलवारा प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्हाला माहीतच आहे की कशा पद्धतीनं घोळ निर्माण झालेला आहे आणि सरकार आणि आलवाराधारक यांच्यात झुंज गेली 60 वर्ष झाली सुरू झालं. या संस्थेसाठी जागा दिल्यानंतर या ठिकाणी ही भव्य वास्तू या ठिकाणी उभारण्यात आली. परंतु त्याचबरोबर जेव्हा ही जागा या संस्थेला देण्यात आली त्यावेळेला त्या जागेच्या आलवाराधारकांनी या जागा घेण्याच्या सरकारच्या कृतीला आव्हान दिलं आणि विशेष म्हणजे 2005 साली डिस्ट्रिक्ट कोर्टानं या आलवाराधारकांच्या बाजूनं निर्णय दिला आणि निर्णय असा दिला की या ठिकाणी जी इमारत बांधण्यात आली होती ती पूर्णतः बेकायदा आहे आणि ती इमारत पाडण्यात यावी आणि ही जागा पूर्ववत करून त्या आलवाराधारकांना देण्यात यावी. अशा पद्धतीचा मोठा क्रांतिकारी अशा पद्धतीचा निर्णय हा 2005 साली घेण्यात आला. 2005 साली जेव्हा हा निर्णय घेण्यात आला त्यावेळेला या वास्तूत ऑलरेडी ही संस्था सुरू होती, शेकडो मुलं इथं शिक्षण घेत होती. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारवरती एक मोठं संकट उभं झालं आणि तात्काळ राज्य सरकार आणि शैक्षणिक संस्था या दोघांनीही या डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या हायकोर्टात आव्हान दिलं आणि स्थगितीची मागणी केली. मुंबई हायकोर्टानं 2005 साली डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली, परंतु त्याच्यात अट काय घातली की इथे कुठल्याही पद्धतीचं नवीन बांधकाम केलं जाऊ नये. स्टेटस को दिला की जशी परिस्थिती आहे तीच परिस्थिती तशाच पद्धतीची राहणार. आता 2005 साली हायकोर्टानं जो स्टेटस को या प्रकरणाला दिला, आज आम्ही 2022 मध्ये आहोत, म्हणजे जवळजवळ 17 ते 18 वर्ष पूर्ण झाली आणि हे प्रकरण हायकोर्टामध्ये खितपत पडलेलं आहे. आता विषय आहे की न्यायालय किंवा न्यायसंस्था जेव्हा अशा पद्धतीनं एखाद्या निर्णयाला विलंब लावतो त्यावेळेला जे याचिकादार आहेत ते न्यायापासून वंचित राहतात. आता प्रश्न असा आहे की गेली 17 वर्ष हे प्रकरण न्यायालयात का विलंबित आहे? म्हणजे जर सरकारच्या दाव्याप्रमाणे ही जमीन सरकारची आहे आणि सरकारकडे तशा पद्धतीचे जर पुरावे आहेत तर मग 17 वर्ष लागणारच कशी? याचाच अर्थ याचिकादाराकडे जे काही दाखले आहेत त्याच्यावरून याचिकादारांनी जो दावा केलेला आहे या जमिनीच्या मालकी संदर्भात त्या संदर्भातही काहीतरी तथ्य आहे आणि यामुळेच हे प्रकरण गेली 17 वर्षे या ठिकाणी रखडत आहे. आता विषय आहे की अशा पद्धतीनं आलवारा जमीन, आता ही जमीन संपादन करण्यात आलेली नाही, ही जमीन सरकारची असल्याचीच गृहीत धरून थेट ही जमीन त्या संस्थेला देण्यात आली. तशाच पद्धतीनं अशीच मॉडस ऑपरंडी सरकारने पेडणे तालुक्यात त्या तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटीसाठी केली आहे आणि त्या ठिकाणी हे आलवाराधारक मोठे संतप्त झालेले आहेत. एकीकडे सरकार लोकांना सरकारी जमीन असल्याचं भावून वेगवेगळ्या संस्था आणून तिथं स्थापन करते आणि त्याच्यानंतर लोकांना सांगते की तुमच्याकडे काही दाखले असतील तर दाखवा. आता ह्या प्रकरणातून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की या जमीन मालकाचा विषय हा खरोखरच गंभीर अशा स्वरूपाचा आहे. IIT सारखी मोठी संस्था, प्रतिष्ठित संस्था
आपण जर गोव्यात आणायची जर इच्छा सरकारची असेल, त्याच्यात चूक काही नाही, ही खूप महत्त्वाची संस्था आहे. परंतु या IIT-मध्ये जेमतेम काही मोजक्याच हुशार मुलांना आणि त्यासुद्धा त्यातली बहुतांश श्रीमंत मुलांना तिथे प्रवेश मिळेल. परंतु ही संस्था जी आहे ही गोरगरिबांसाठी संस्था आहे. आदिवासी SC समाजासाठी OBCसाठी मोठ्या प्रमाणात इथं मुलं शिक्षण घेतात, मोफत शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण. म्हणजे या संस्थेत शिक्षण घेतलेले आज अनेक विद्यार्थी प्रशासनात वेगवेगळ्या महत्त्वाच्या हुद्द्यावरती आहेत, खाजगी क्षेत्रात वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदावरती आहेत. अशा पद्धतीचं दर्जेदार शिक्षण या वाळपईच्या नवोदय विद्यालयात देण्यात येतं. त्यामुळे सरकार म्हणजे मुख्यमंत्री जे वारंवार म्हणतात की अंत्योदय तत्वावर त्यांचं सरकार काम करतं, तर खरोखर अंत्योदय तत्वावर शिक्षणाची सोय देण्याचं काम ही संस्था करते आणि ऑलरेडी ही संस्था या जागेत उभी आहे. त्यामुळे ही संस्था वाचवण्यासाठी सरकारनं त्या जमीन मालकांकडे तडजोड करून किंवा त्यांच्याकडे चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची गरज होती. असे प्रयत्नही झाले, परंतु सरकारचं म्हणणं आहे की सरकार जी काही नुकसान भरपाई त्यांना देईल ती त्यांनी मुकाटपणे मान्य करून घ्यायला पाहिजे. असं कसं होणार आहे? म्हणजे आजच्या विषयाच्या निमित्तानं मला आवाहन करायचं आहे विश्वजित राणे यांना की त्यांच्या वडिलांनी म्हणजे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी जी ही महत्त्वाची संस्था या सत्तरी तालुक्यात स्थापन केली, ही संस्था म्हणजे गोरगरीब, अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय आणि विशेष करून गरीब आणि गरजू लोकांच्या मुलींसाठी ही संस्था म्हणजे एक मोठं देणं मिळालेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत. अशा पद्धतीचं दर्जेदार, मूल्यधिष्ठित आणि मोफत शिक्षण देणारी ही संस्था संपूर्ण उत्तर गोव्यातील लोकांना या संस्थेचा लाभ मिळतो. त्यामुळे एक मोठं योगदान हे त्यांचे वडील प्रतापसिंग राणे यांनी ही संस्था या सत्तरी तालुक्यात आणून या तालुक्यालाच नव्हे तर उत्तर गोव्याला दिलेला आहे. हा त्यांच्या या योगदानाचा वारसा योग्य पद्धतीनं पुढे नेण्यासाठी विश्वजित राणे यांनी स्वतः लक्ष घालून हा विषय ताबडतोब निकालात काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जमीन मालक आणि सरकारनं एका ठिकाणी बसून चर्चेद्वारे कशा पद्धतीनं जमीन मालकाचंही नुकसान होणार नाही आणि ही संस्थाही कशा पद्धतीनं सांभाळता येईल याचा विचार करून हा विषय सोडवण्याची नितांत गरज आहे. केंद्रीय समितीकडून या संस्थेच्या विस्ताराला मंजुरी मिळत नाही, दुरुस्ती कामालाही निधी मिळत नाही. परंतु जर या न्यायनिवाड्यातून या संस्थेची जर मोकळीक झाली तर मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचा निधी या संस्थेला मिळू शकेल, या संस्थेचा विस्तार होऊ शकेल. या ठिकाणी सायन्स स्ट्रीम साठी वेगळी इमारत उभारली जाऊ शकते, योग्य पद्धतीच्या क्रीडा सुविधा या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी या संस्थेला मिळू शकतात. परंतु केवळ न्याय प्रक्रियेमुळे या सगळ्या गोष्टी अडलेल्या आहेत आणि सगळ्या पालकांच्या वतीनं आणि गेली अनेक वर्ष हा विषय आम्ही सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करतोय. या सगळ्या लोकांच्या वतीनं आम्ही आवाहन करतो या सरकारला आणि विशेष करून वाळपईचे आमदार आणि राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना की त्यांनी वाळपईच्या नवोदय विद्यालयाचा विषय गंभीरपणे घेऊन हा विषय ताबडतोब निकालात काढावा.